आणि पुढची बातमी पाहूया। तुळजापुरात नगरोत्थान योजनेच्या 156 कोटींचे रस्ते हे बनावट कागदपत्र करून घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। कामाचं कंत्राट केएच कन्स्ट्रक्शन कंपनीला 2 वर्षांपूर्वी देण्यात आलेलं होतं, मात्र त्यानं 2 वर्षांपासून कुठलीही कामंही पूर्ण केलेली नाहीत। ही कामं अपूर्ण असतानाच आता त्याच कंपनीला कॅपॅसिटी नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे तुळजाभवानी मंदिर विकास संस्थांची 436 कोटींची कामं देण्याचा घाट घातलाय। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या राजकीय दबावामधून हा प्रकार घडत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे। याबाबत महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। तर या रस्त्याच्या कामाच्या माध्यमामधूनच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। तर राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेणार आहे। त्याची तेवढी कॅपॅसिटी नसताना, बीड कॅपॅसिटी नसताना त्याने फेक डॉक्युमेंट जोडून ते टेंडर पदरात पाडून घेतलं आणि तुळजापूर स्थानिकचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दबावापोटीच ते टेंडर त्यांना त्यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे। कारण त्यानंतर सुद्धा एवढं होऊन त्या केएच कन्स्ट्रक्शनने 30 कोटीचं काम अर्धवट सोडून 150 कोटीमधले फक्त 30 कोटीचं काम केलं। ते काम अर्धवट सोडून आज 2 वर्ष झाली आणि त्याच कन्स्ट्रक्शनला परत 436 कोटीचं काम देण्याचा घाट स्थानिक आमदारांनी घातलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।